नमस्कार. उद्देश अंतिम आउटपुट व्युत्पन्न करणे म्हणजे प्रत्येकाला एक अद्वितीय बजर ध्वनी देऊन रंगाचे इंद्रधनुष्य निर्माण करणे. या चरण 10 चा सारांश देण्यासाठी आपण पुश बटन स्विच, बजर, RGB LED, रेजिस्टर्स आणि आर्डिनो जोडतो. जसे की आर्डिनो चालते आणि आपण प्रत्येक वेळी पुश बटन स्विच दाबतो. RGB LED चालू आणि बंद होतो किंवा फ्लॅश होतो. इंद्रधनुष्य रंग लाल, हिरवा, निळा, पिवळा, किरमिजी, निळसर आणि पांढरा ठराविक कालावधीसाठी आणि स्विच पुन्हा दाबल्यावर बंद होतात. जेव्हा ही स्विच दाबला जातो तेव्हा ही क्रिया स्वतःची पुनरावृत्ती होते. या सर्किटमध्ये आपण आर्डिनो उनो, पुश बटन, बझर, RGB LED आणि 10 किलो ओहम्स आणि 330 ओहम्स मूल्याचे रेजिस्टर्स 3 संख्यामध्ये वापरतो. टिंकरकॅड मध्ये हे सर्किट तयार करू आणि त्याचे अनुकरण करू. आधी पाहिलेल्या सर्किट डायग्राम मध्ये नमूद केलेले घटक काढू. म्हणून आपण आर्डिनो उनो, RGB LED, पुश बटन आणि 10 किलो ओहम्स आणि 330 ओहम्स मूल्याचे रेजिस्टर्स काढू. आपण खालील प्रमाणे कनेक्ट करू. रेजिस्टरचे टर्मिनल 110 किलो ओहम ते आर्डिनो उनोच्या 5 व्होल्ट. ही पॉझिटिव्ह रेषा आहे, तर आपण वायर रंग निवडू लाल. रेजिस्टरचे टर्मिनल 210 किलो ओहम्स ते पुश बटणाचा टर्मिनल 1A पर्यंत. आर्डिनो उनोच्या D2 वर पुश बटनाचे टर्मिनल 1B. आर्डिनो उनोचा GND वर पुश बटनाचे टर्मिनल 2A. ही नेगेटिव्ह लाईन आहे, म्हणून आपण वायरचा रंग काळा निवडू. आर्डिनो उनोचे D3 ते बझरचे पॉझिटिव्ह, पुश बटणाचा टर्मिनल 2A वर बझरचे नेगेटिव्ह. आर्डिनो उनोचा D4 330 ओहम्स 1 रेजिस्टरच्या टर्मिनल 1 पर्यंत. RGB LED चा लाल टर्मिनलला रेजिस्टर 330 ओहम्स 1 चे टर्मिनल 2. आर्डिनो उनोचे D5 ते रोधक 330 ओहम्स 2 च्या टर्मिनल 1 पर्यंत. RGB LED चा हिरव्या टर्मिनलला रेजिस्टर 330 ओहम्स चे टर्मिनल 2. 330 ओहम्स 3 रेजिस्टरच्या टर्मिनल 1 ते आर्डिनो उनोचा D6. RGB LED चा हिरव्या टर्मिनलला रेजिस्टर 330 3 चे टर्मिनल 2. आर्डिनो उनोच्या ग्राउंड वर RGB LED चे कॅथोड. आपण आता सर्किट पूर्ण केले आहे. चला कोडवर जाऊया. तुम्ही पुढे जाण्यापूर्वी आर्डिनो प्रोग्रामच्या परिचय व्हिडिओ पहा. कोड बटनावर क्लिक करा. तुम्हाला येथे डिफॉल्ट कोड दिसेल. व्हिज्युअल ब्लॉक कोडिंगच्या स्वरूपात. विद्यमान डिफॉल्ट कोड हटवा. चला नवीन कोड तयार करण्यास सुरुवात करूया. अधिक मजकूर ब्लॉक करण्यासाठी दृश्य बदला. तुम्ही ब्लॉक आणि टेक्स्ट फॉर्म दोन्ही पाहू शकता. प्रथम आपण नोटेशन ब्लॉक वापरून कोडचे वर्णन लिहितो. या कोडसाठी व्हेरिएबल्स, इनपुट, आउटपुट, कंट्रोल आणि मॅथ ब्लॉक्स आवश्यक आहेत. आपण 2 व्हेरिएबल्स तयार करू. बटन स्टेट आणि काउंटर. सेट बटन स्टेट ब्लॉक निवडा. इनपुट ब्लॉक निवडा. रीड डिजिटल पिन घ्या
आणि डिजिटल पिन 2 वर सेट करा. जसे आपण D2 वर पुश बटन जोडले आहे, जसे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले आहे, आपण त्याच चरणांचे अनुसरण करतो, जेणेकरून प्रत्येक वेळी पुश बटन दाबले जाईल. प्रति मूल्य 1 ने वाढ. आपण एक स्थिती निर्माण करू, जसे की पुश बटन दाबल्यावर विशिष्ट कालावधीसाठी LED प्रत्येक इंद्रधनुष्याचा रंग बजर आवाजासह फ्लॅश करेल, जेणेकरून आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे समान चरणांचे अनुसरण करू. डिजिटल पिन 3 वर सेट करा. आपण आमचा बजर D3 वर जोडला आहे. डिजिटल पिन 4, 5 आणि 6 वर सेट करा. आपण अनुक्रमे D4, D5 आणि D6 वर RGB LED चे लाल, हिरवे आणि निळे टर्मिनल जोडले आहे. पुढील कोडसाठी आपण या लूपची नक्कल करू आणि फक्त योग्य डिजिटल पिन बदला. प्रत्येक काउंटर लूपसाठी 1 ते 8 पर्यंत RGB LED प्रत्येक इंद्रधनुष्य रंग आणि बझर आवाजाने चमकेल. काउंटर 9 चा खालील कोड LED बंद करेल जेव्हा बटन 9व्यांदा दाबले जाईल. येथे देखील आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेल्याप्रमाणे समान चरणांचे अनुसरण करू. लूप तयार करण्यासाठी कोड लिहिला आहे, जसे की 10व्यांदा बटन दाबल्यावर LED वरच्या प्रमाणेच वागतो, जसे मागील व्हिडिओमध्ये देखील पाहिले आहे. आधी केल्याप्रमाणे एकावर काउंटर सेट करा. आपण कोड पूर्ण केला आहे आणि सिम्युलेशनसाठी तयार आहेत. तुम्हाला आर्डिनो उनो वर ऑन हिरवा LED चमकताना दिसत आहे, पण RGB LED चमकत नाही आणि बझर वाजत नाही. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बटन दाबता तेव्हा RGB LED चमकत नाही आणि बझर वाजू लागतो. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा बटन दाबता तेव्हा RGB LED लाल रंगात चमकतो आणि बझर आवाज येतो. जेव्हा तुम्ही तिसऱ्यांदा बटन दाबता तेव्हा RGB LED हिरव्या रंगात चमकतो आणि बझर आवाज येतो. जेव्हा तुम्ही चौथ्यांदा बटन दाबता तेव्हा RGB LED निळ्या रंगात चमकतो आणि बझर आवाज येतो. जेव्हा तुम्ही 5व्यांदा बटन दाबता तेव्हा RGB LED पिवळ्या रंगात चमकतो आणि बझर आवाज येतो. जेव्हा तुम्ही 6व्यांदा बटन दाबता तेव्हा RGB LED किरमिजी रंगात चमकतो आणि बझर आवाज येतो. जेव्हा तुम्ही 7व्यांदा बटन दाबता तेव्हा RGB LED निळसर रंगात चमकतो आणि बझर आवाज येतो. जेव्हा तुम्ही 8व्यांदा बटन दाबता तेव्हा RGB LED पांढऱ्या रंगात चमकतो आणि बझर आवाज येतो. जेव्हा तुम्ही 9व्यांदा बटन दाबता
तेव्हा RGB LED चमकत नाही आणि बझर वाजत नाही आणि हे पुढे चालूच राहते. अशा प्रकारे आपण व्हिज्युअल ब्लॉक कोडिंग वापरून आर्डिनो सह अद्वितीय बझर साऊंड सह रंगाचे इंद्रधनुष्य तयार करतो. या सर्किट आणि कोड मध्ये अनेक अनुप्रयोग आहेत. मूड लाईट, इंद्रधनुष्य प्रकाश आणि अशी काही उदाहरणे असू शकतात. तुम्ही आता तुमचे स्वतःचे सर्किट तयार करू शकता आणि कोड लिहू शकता, इमेज फाईल डाउनलोड करू शकता आणि असाइनमेंट मध्ये सबमिट करू शकता. सर्किट एक्सप्लेनेशन. चरण इक्वल्स टू चरण 2. प्रत्येक चरणासाठी वेगवेगळ्या आवाजासह प्लस चरण 3 ते चरण 9. प्रत्येक वेळी तुम्ही पुश बटन स्विच दाबाल तेव्हा मॉड्यूलमध्ये अपलोड केलेल्या स्केचच्या अनुषंगाने एक अद्वितीय बझर आवाजासह रंगाचा इंद्रधनुष तयार होतो. प्रोग्राम अशा प्रकारे लिहिलेला आहे की जेव्हा तुम्ही पुश बटन स्विच दाबता तेव्हा इनपुट पिन D2 ची स्थिती लॉजिक लो मध्ये बदलते आणि आउटपुट पिन D3 क्लोज्ड पाथ 2 मध्ये लॉजिक उच्च स्थितीत बदलते. अशा प्रकारे बझर प्रोग्राम सक्रिय होतो. खालील प्रकारे लिहिले आहे. पुश बटन स्विच पहिल्यांदा दाबल्यावर चरण 2 प्लस चरण 3 कार्यान्वित होते आणि आउटपुट एक अद्वितीय बझर आवाज सह चमकणारा लाल दिवा आहे. पुश बटन स्विच दुसऱ्या ते 7व्या वेळी दाबल्यावर चरण 2 ते चरण 9 अद्वितीय बझर आवाजासह अंमलात आणला जातो आणि आउटपुट हिरव्या ते निळ्या ते पिवळ्या ते किरमिजी ते निळसर ते पांढऱ्या प्रकाशासह एक अद्वितीय चमकणारा रंग आहे. खालील सत्य सारणीनुसार एक अद्वितीय बझर आवाज. आता तुमची बारी आहे सर्किट तयार करण्याची आणि टिंकरकॅड प्लॅटफॉर्म मध्ये ते खालील असाइनमेंट मध्ये दिलेल्या सूचनानुसार अनुकरण करा. आनंद घ्या. चीअर्स.